पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच शिरूर तालुक्यातून देखील अशीच एक घटना समोर आलेली आहे। पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीवरील दोघांना उडवल्याची घटना घडली आणि या घटनेत अरुण विठ्ठल मेमाणे यांचा मृत्यू झाला असून महेंद्र रावसाहेब बांडे हे गंभीर जखमी झालेत। अल्पवयीन मुलगी पिकअप गाडी चालवत होती आणि या गाडीने मृत तरुणाला 30 ते 40 फूट फरफटत नेल्याचंही कळतंय। या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। आरणगाव येथे गावचे पोलीस पाटील संतोष लेंडे यांनी त्यांच्या ताब्यातील पिकअप वाहन त्यांची अल्पवयीन मुलगी हिला ताब्यात देऊन त्या मुलगीने एक टू व्हीलरला धडक दिल्यामुळे एका व्यक्तीस मृत्यू झाला, तसेच एक व्यक्ती जखमी झालेला आहे। त्या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस स्टेशनला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। या गुन्ह्यातील आरोपीला दिनांक 3/6/2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेले। गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। ती गाडी चालवायला जोडीचा माझा मित्र गाडी चालवायला होता। मी मागं बसलेलो होतो। गप्पा मारीत आम्ही चाललो होतो। गप्पा मारता मारता विषय चालला होता। आम्ही टर्न मारला, गाडी डायरेक्ट आली। गाडी आल्यावर डायरेक्ट ठोसर दिली। समोर गाडी चालवायला मुलगी होती, एवढं मी पाहिलं। परत मी पडल्यामुळे मला पण काय उडले, मग ते नाही का एक बिंगल्यावानी मला पण झालं। 15 वर्षीय तरुणी वाहन चालवत होती, पिकअप चालवत होती आणि त्याच्यासोबत त्याचा वडील देखील होता। आरणगावचे तो पोलीस पाटील आहे। या सगळ्यामध्ये लहान मुलीने गाडी चालवणं, अल्पवयीन मुलीने गाडी चालवण्यामुळे एका तरुणाला जीव गमावला। आपल्यासोबत तरुणाचा भाऊ आहेत। नेमकी त्या दिवशी नेमकं काय झालं होतं सगळा अपघात? त्या दिवशी फोन आलता, मला कॉल आलता एक 10च्या आसपास की भावाचा असाच ॲक्सिडेंट झालाय म्हणून। म्हणजे चुलत भावाने वगैरे फोन केले त्यावेळेस तिथे गेलो, मग पाहिलं। तोपर्यंत त्याची हालचाल चालू होती नाही का। मग गेल्यानंतर मी काढलं, मग तिथून लोकांनी सांगितलं हे 1-1.5 तासापूर्वी झालेलं आहे। मुलगी गाडी चालवत होतं, तिचा पप्पा शेजारी बसले होते। त्यानंतर काढल्यानंतर मी त्याला हॉस्पिटलला नेलं, पण जाईपर्यंतच मग त्याला तेच लवकर झालं असतं थोडं तर मग वाचलं असतं। मग आम्ही परत मग संध्याकाळी पोलीस स्टेशनला चौकीला गेलो, तर पोलिसांनी सुद्धा जास्त काही मदत दाखवली नाही आम्हाला। त्यांना पण थोडे पुढारी लोकांचे फोन येत होते, मग त्यांनी थोडं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। ते म्हणले काहीतरी आपण सॉर्ट आउट करू, थोडं पैशाने आणि त्याने। नाही, पण आम्हाला पैसे नको, आम्हाला न्याय पाहिजे। ते आपल्यासोबत पत्नी देखील आहेत। काय सांगाल तुम्ही? त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। माझी 2 पोरं उघडी पडली। आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे। त्या दोघांना शिक्षा भेटली पाहिजे। ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला त्यांनी त्याची आरोपी मुलगी घेऊन पळून न जाता ना मदत केली असते तर आज माझा मेवना वाचला असता। साहेब, तो त्या गावचा पोलीस पाटील आहे, प्रथम नागरिक आहे। त्यांनी पोलिसांना प्रथम सूचना देऊन सॉर्ट आउट केला असतं तर आमचा मेवना असता। साहेब, त्यांनी त्याच्या आरोपी मुलीला पळून जाऊन घेऊन एक राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाने आहे ना साहेब, आमचा आय विटनेस असेल, पोलीस यंत्रणा असेल, त्याचा खूप बळाचा वापर करून आमच्या दबाव तंत्र वापरलं जाते। साहेब, तो पोलीस पाटील जो आहे त्यांनी असेच काही कारनामे केलेले आहेत। काही इथं सांगितलं जाते की त्यांनी गाडीने असे ऍक्सिडेंट करून बॉड्या इथं कोरोनात टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। साहेब, त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, कारण आज मी छत केलंय, त्याचे लहान मुलं। कॅमेरा पर्सन दीपक सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, दौंड।